नाशिकच्या कळवण तालुक्यातील कळवण खुर्द या ठिकाणी विठोबा गुलाब पवार या शेतमजुराच्या अपहरण आणि मारहाणीच्या प्रकरणावरून ग्रामस्थ आणि आदिवासी बांधव संतप्त झालेत। या घटनेविरोधात शनिवारी कळवण पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन सुरू असताना आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला। यानंतर जमावानं पोलीस ठाण्यावर दगडफेक केली। या दगडफेकीमध्ये पोलीस वाहनाचे काच फुटले असून पोलीस कर्मचारी आणि घटनास्थळी उपस्थित असलेले पत्रकार जखमी झालेत। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की मजूर विठोबा पवार यांचा खून झाल्याचा संशय असून संबंधित शेतकरी आणि त्याच्या मुलावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा। त्यांच्या या मागणीवरून परिस्थिती तणावपूर्ण बनली। दरम्यान कळवण खुर्द येथील शेतकरी बापू त्र्यंबक शिंदे यांच्या शेतात विठोबा पवार मजूर म्हणून काम करत होते। शेतमालक बापू शिंदे आणि त्यांचा मुलगा राहुल शिंदे यांनी पवार याला मारहाण केली आणि त्यांचं अपहरण केल्याचा आरोप पवार यांच्या नातेवाईकांनी केलाय। या घटनेनंतर ग्रामस्थ आणि आदिवासी समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। कळवण पोलिसात अपहरण आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस ठाण्यात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कळवण। शिवसेनेने केलेला आरोप खोटा आणि बिनबुडाचा आहे। शौचालयाचे काम मंजूर झालं होतं, मात्र शौचालय झालेले नाही। त्यामुळे नकाने गावातील नागरिकांची दिशाभूल करून बदनामी करणाऱ्यांविरोधात मानहानी याचिका दाखल करणार असा इशारा भाजपाच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निशा पाटील व प्रमोद पाटील यांनी दिला आहे। याबाबत आयुक्तांना निवेदन देत नकाने गावातल्या शौचालयांची माहिती मागितली आहे। 2 दिवसांपूर्वी शिवसेना उबाटा गटाच्या वतीने नकाने गावातील 20 लाखांची शौचालय चोरीला गेल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला होता। यावेळी भाजपाच्या नेत्यांना आव्हान देखील देण्यात आलं होतं। शिवसेनेच्या या आरोपाला भाजपाच्या माजी नगरसेवकांनी कागदपत्र दाखवत उत्तर दिलं आहे। शौचालयाचं काम मंजूर झालं होतं, मात्र प्रत्यक्षात कुठलंच काम झालं नाही। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावात येऊन पक्षासह भाजपाच्या माजी नगरसेवकांची बदनामी केली असं म्हणत बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात मानहानी दाखल करणार असल्याचा इशारा भाजपाच्या माजी महिला व बालकल्याण सभापती निशा पाटील व प्रमोद पाटील यांनी दिला आहे। या प्रसंगी भाजपाच्या माजी नगरसेविका वंदना भांबरे, माजी नगरसेवक नरेश चौधरी आदी उपस्थित होते। धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त मंडळाला आम्ही भेटण्यासाठी आलो होतो। विशेष नगरसेविका वंदनाताई, नरेश आप्पा, भगवान आप्पा, तर आम्ही आता जे आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे, आपला बंटी पाटील, नानू परदेशी, धीरज पाटील, 20 लाख रुपयाचं आमचं शौचालय नकाराचा चोरीला गेलेला आहे। फक्त काम मंजूर आहे, त्याचं काम झालेलं कोणतंच नाही। पण बिनबुडाचे जे आरोप करतायत ते सगळे आरोप एकदम चुकीचे आहेत। मॅडमांना चौकशीसाठी आम्ही आदेश केलेले आहेत आणि हा खोटा गुन्हा आम्ही आमच्यावर म्हणजे काही आरोप करायचे त्यांनी वर्क ऑर्डरच्या फायली त्या सगळ्या सोमवारी आम्ही सगळं खरं खोटं करू आणि यांच्यावर मानायचा दावा दाखल करू। आणि असं जर कधी काही असेल तर आम्ही राजकारणातून संन्यासच घेऊ। आम्ही कोणत्याही खोटा आरोपाला म्हणजे बडी जात नाही, जाणार बी नाही। नगरसेविका निशा प्रमोद पाटील, नकाडे गावाची। माझ्यावर आरोप करण्यात आलेला आहे शौचालयाचे, आदिवासी वस्तीचं शौचालय चौकशीसाठी आम्ही आयुक्त मॅडमसाठी आयुक्त मॅडमच्या ऑफिसात आलो होतो। निवेदन दिलेलं आहे, त्याची माहिती मागवली आम्ही सगळी किती। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
वेळेत निधी, वेळेत काम आणि पारदर्शकता या तत्वावर आधारित शासनाचा नवा निर्णय जिल्हा विकासासाठी गती देणारा ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व अवकाश मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा आढावा बैठकीत केले। ते बोलताना म्हणाले की अनेकदा निधी वर्षाच्या शेवटी खर्च होतो किंवा तरतूद न वापरता शिल्लक राहते, यामुळे जनतेला त्वरित लाभ मिळत नाही। शासनाने आता निधी वेळेत वापरणे, पुनर्विनियोजनाची मर्यादा 10% पर्यंत, डिसेंबर अखेरपर्यंत ई निविदा प्रणाली, व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट यासारखी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित केली आहे। जिल्हाधिकारी व समिती सदस्यांनी किमान 10% कामांची तर उपयुक्त नियोजन यांनी 5% कामांची प्रत्यक्ष तपासणी करणे आवश्यक आहे। मधील न वापरलेला निधी लॅप झाल्याने जबाबदार अधिकारी, यंत्रणा व ठेकेदारांवर कारवाई होणार आहे। 2024-25 मधील कामे वेळेत पूर्ण करणे बंधनकारक असून 2025-26चा संपूर्ण निधी मार्च अखेर खर्च होणे आवश्यक आहे, अन्यथा अशा यंत्रणांना भविष्यात निधी मिळणार नाही। या बैठकीत 2 महत्त्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले। प्रकाश वाटा, 200 विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा व रोजगार संधी, शाश्वत विकास ध्येय जिल्हा निर्देशांक अहवालाचे प्रकाशन। या बैठकीस माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, आमदार शिरीष कुमार नाईक, आमदार आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते। जिल्ह्याच्या विकासात आर्थिक शिस्त, वेळेवर निधी, वेळेवर काम या शासन तत्वांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सर्व यंत्रणांना केले आहे। असं आहे की जिल्हा नियोजन मंडळामध्ये सन 2023-24 मध्ये जी कामं मंजूर झाली त्या कामांची मुदत संपलेली आहे आणि त्याला बजेटमध्ये पुन्हा प्रोव्हिजन करावे लागेल। बरीचशी कामं अशी आहेत की ती कामं सुरूच झालेली नाही, बरीचशी कामं अशी की ती गरज नसताना सुद्धा त्या ठिकाणी कामं मंजूर करण्यात आलेली आहेत आणि अशी कामं या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी केली नाही आणि ठेकेदारांनी केली नाही। त्यामुळे त्या संदर्भात 23-24च्या कामाच्या संदर्भात त्याचं एक्सप्लेनेशन मागवलं, ज्या ज्या डिपार्टमेंटमधून पैसे परत गेले त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती मागवली आहे लेखी की कशामुळं पैसे परत गेले, काम मंजूर का झालं नाही आणि काम मंजूर केल्यानंतर काम का झालं नाही, पैसे कसे परत गेले या संदर्भात त्यांचं एक्सप्लेनेशन आपण मागवलेलं आहे। साधारण 8 दिवसावर त्यांचं एक्सप्लेनेशन येईल, त्यानंतर आम्ही तो दोषी असेल त्या दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचे आदेश मी जिल्हा परिषदेच्या सीओना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। सर, राज्यासह नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूनी कशा पद्धतीने उभं राहील आणि मदत कशा पद्धतीने दिली जाणार आहे? नंदुरबारमध्ये नुकसान झालं ही गोष्ट बरोबर आहे, पण नंदुरबार सारखंच नुकसान किंवा नंदुरबारपेक्षाही अधिकचं नुकसान महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। त्यामुळे सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे आणि या संदर्भामध्ये सरकार त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे। मी आत्ताच आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि बाकी सगळ्या लोकांना सूचना दिल्या आहे की त्याबाबतचे तात्काळ पंचनामे करून या ठिकाणी शासनाला पाठवा आणि जो काही धोरणात्मक निर्णय होईल त्या निर्णयाच्या आधारे नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पण मदत निश्चितपणे होईल। सर, पण मागच्या काळात पण काही अतिवृष्टी झाली होती, अवकाळी पाऊस झाला, त्याची देखील पंचनामे करून देखील मदत जी ती अजूनपर्यंत आलेली नाही। असं नाही, NDRF आणि SDRFची मदत त्यांना मिळाली असेल पण ती कमी असते, अजून विम्याची मदत मिळायची आहेत आणि आपल्याला आता काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या आहेत, काही ठिकाणी घरं वाहून गेले आहेत, काही ठिकाणी जनावरं वाहून गेले, म्हणजे हवालदिल झालेली काही शेतकरी बांधव आहेत किंवा इतर ग्रामस्थ आहेत, तर त्यांना दिलासा देणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी राज्य सरकार गांभीर्याने विचार करते आहे। महाराष्ट्रातल्या अनेक विभागामध्ये युतीच्या सर्व मंत्र्यांना जाऊन आणि पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। आमदारांनी पण युतीच्या आमदारांनी जाऊन पाहणी करावी, त्यांनाही आदेश दिलेले आहेत। प्रतिनिधी शब्बीर काटेक, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। खासदार डॉक्टर शोभा बच्चू यांच्या नेतृत्वाखाली पाहणी करत तात्काळ मदतीची मागणी करण्यात आली आहे। राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट ओढवले आहे। उत्तर महाराष्ट्र विभागात विशेषतः धुळे जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना तात्काळ प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केली आहे. शेतकऱ्याला ते काही काढता येईल, पावसाने पूर्ण 100% नुकसान केलेलं आहे. आज शेतकऱ्याचा खर्च आहे तो सुद्धा निघत नाही. आज मी तुम्हाला ताईसाहेब तुम्हाला विनंती करतो, कमीत कमी आम्हाला एकरी 50,000 इतकी शासकीय मदत भेटली पाहिजे. हेक्टरी तर तुम्ही द्याच, पण एकरी 50,000 द्यायला पाहिजे. आज तुम्हाला सांगतो आमच्या सिताने गावात परिस्थिती, आत्महत्या झालेली आज आत्महत्या झालेली आमच्या शेताण्यात. कोणताच आज पण अजूनपर्यंत कुठली शासकीय मदत किंवा काय कोणी विचारायला आलेलं नाही. ताई तुम्हाला विनंती, तुम्ही त्या शेतकऱ्याकडे जा, त्यालाही मदत द्या आणि जास्तीत जास्त आमच्या शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल एवढी तुम्हाला विनंती. ग्रामीणमध्ये नाणे शहरामध्ये या ठिकाणी आम्ही पाहणी करतो आहोत. प्रदेश काँग्रेसने आपले अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी एक समिती स्थापन केलेली आहे. सर्व उत्तर महाराष्ट्राची जी कमिटी आहे त्या पाहणी कमिटीच्या माध्यमातून आम्ही अतिवृष्टीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याचा आम्ही पाहणी दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. धुळे ग्रामीणमध्ये हे जे आता कपाशी आहे, ज्वारी आहे, मका आहे, तर संपूर्ण शेतांमध्ये पाणी आहे आणि अशा 100% या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. बाबांनी आम्हाला सांगितलं त्यांचं एक क्षेत्र आहे आणि इथे कृषी अधिकारी, तलाठी, तहसीलदार सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी पंचनामे केलेले आहेत, परंतु ज्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे 100% त्यांचं नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. 50,000 प्रति हेक्टर अनुदान मिळालं पाहिजे. कारण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं या दौऱ्याच्या माध्यमातून राज्यपाल महोदयांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि ह्या लोकांचं 100% कर्जमाफी यांना मिळाली तर पाहिजेच, परंतु जे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ते नुकसान भरपाई देखील मिळायला पाहिजे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शहादा येथील अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत संपादित होणाऱ्या शेतजमीन संदर्भातल्या 350 हरकतींवर प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. शहादा तालुक्यातल्या शिरूड, दिगर, सावळदा, लांबोळा, मनोरथ, प्रकाशा, मोहिदे व दुरखेडा या गावातील शेतकऱ्यांच्या हरकती दाखल करून घेण्यात आल्या होत्या. याबाबत शेतकऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट यशवंत महाजन यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत महामार्गासाठी शेतकरी शेतजमीन द्यायला तयार आहेत, पण शासनाने घेतलेल्या 4 निर्णयानुसार भूसंपादन कायद्यानुसार योग्य तो मोबदला दिला पाहिजे, तेव्हाच ते शेतकऱ्यांना परवडेल. या सुनावणी दरम्यान शेतकऱ्यांचे काही महत्त्वाचे प्रश्न देखील समोर आले. प्रांताधिकारी कृष्णकांत कनवारिया यांनी शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. यावेळी महामार्गाचे अधिकारी, शेतकरी व प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने जी आर काढला, म्हणजे 3 जी आर ठाकरे सरकारच्या कालावधीत काढले गेले आणि 1 जी आर या शासनाच्या कालावधीत काढला गेला. तर 2020 मध्ये त्यांनी जरी ग्रामीण भागातली जमीन असली आणि राष्ट्रीय महामार्गासाठी जर जमीन संपादन होत असेल तर त्याला 2चा गुणांक लावण्यात येऊ नये. म्हणजे आम्हाला जिथे 4 पट नुकसान भरपाई मिळायला पाहिजे तिथे 2च पट आम्हाला नुकसान भरपाई मिळते, म्हणजे आमचं जवळपास दुप्पटचं नुकसान होत आहे. त्या व्यतिरिक्त अजून एक असा जी आर काढला की संपादनाची जी काही मूल्यांकनाची तारीख निश्चित केली जाते प्रायमरी नोटिफिकेशन, तर ती कलम 3A असते. तर 3Aच्या नोटिफिकेशनच्या म्हणजे कुठल्याही भूसंपादनाचा कायद्याची प्रायमरी नोटिफिकेशन, जसं की म्युनिसिपल ॲक्टची कलम 4 होती, नॅशनल हायवेची कलम 3 आहे, रेल्वे अधिनियमची 20E आहे. तर ह्या सगळ्या प्रारंभिक अधिसूचनेच्या जितक्या जवळचा खरेदी विक्रीचा व्यवहार असेल म्हणजे कम्पॅरेबल सेल, तर तो तेवढाच विश्वसनीय पकडला जातो. परंतु त्या मूळ तत्वाला म्हणजे या संदर्भात आपण जर माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांचे जर आपण केसला स्टडीज केले तर संपादित जमिनींच्या जितक्या जवळची, जितक्या त्याच्या दर्जाशी, त्याच्या स्वरूपाशी सुसंगत असेल आणि कालावधीच्या दृष्टिकोनातून सुद्धा सुसंगत असेल
तर अशाच जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांना आधारित दर निश्चित केला पाहिजे असं माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अर्थ काढलेला आहे। परंतु दुर्दैवाने त्याला कॉन्ट्राडिक्ट करणारा जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे की कलम 3A पासून मागील 1 वर्षाचे खरेदी विक्रीचे व्यवहार बघून त्या मागील खरेदी विक्रीचे व्यवहार विचारात घ्यावे। म्हणजे जर तो त्या 3 वर्षापूर्वीचा जर विचारात घेतला तर 4 वर्षापूर्वी। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, शहादा। नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक नवा पर्व सुरू झाला आहे। स्थलांतर, गरिबी आणि रोजगाराच्या कमतरतेमुळे गाव सोडून दूरवर जाणाऱ्या हजारो कुटुंबाच्या समस्या आता स्थानिक पातळीवर सोडवल्या जाणार आहेत। पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला मूळ वाट हा उपक्रम ग्रामीण सक्षमीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे। हंगामी स्थलांतरामुळे अनेकदा महिलांना आणि बालकांना आरोग्य आणि पोषणाच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो, परंतु जर रोजगार आपल्या गावातच उपलब्ध झाला तर कोणालाही आपलं घर सोडावं लागणार नाही। यासाठी प्रशासनाने पुढील 6 महिन्यांसाठी मनरेगा अंतर्गत नियोजनबद्ध कामांची रूपरेषा तयार केली आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीकडे कामाची उपलब्धता निश्चित करण्यात आली असून कामाच्या अभावामुळे स्थलांतर होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत। तरी स्थलांतर आढळलं असल्यास नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी कार्यालयात मुकादमाचे नाव आणि गंतव्य जिल्ह्याचे नाव नोंदवावे। यामुळे स्थलांतराच्या ठिकाणी अडचणी आल्यास प्रशासन तात्काळ मदत करता येईल। प्रशासनाने कामाच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या अडचणीमुळे 2 हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत। या क्रमांकावर संपर्क साधून रोजगार, रेशन, आरोग्य सेवा किंवा अंगणवाडी सेवांशी संबंधित कोणतीही समस्या सोडवता येते। तसेच ग्रामपंचायतीकडे काम उपलब्ध नसल्यास कोणतीही सामाजिक संस्था किंवा शुभचिंतक थेट या हेल्पलाईनशी संपर्क साधू शकतात। मूळ वाट हा उपक्रम नंदुरबारच्या प्रत्येक नागरिकासाठी सशक्त भविष्याचा मार्ग आहे। प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आज ग्रामीण भागात रोजगार निर्माण होऊन गावोगावी आत्मनिर्भरतेचा नवा प्रवास सुरू झाला आहे। जिल्हा प्रशासन तुमच्या सोबत खंबीरपणे उभे आहे। मूळ वाट उपक्रमाद्वारे आपल्या मातृभूमीला स्थलांतर मुक्त आणि समृद्ध बनवूया। तुम्हान बादा बोही आने पाहून रामराम आए नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी। नंदुरबार ही आपू सुंदर मातृभूमी हुई। आपू जिलो सुंदर आणि भारी आणि मायलो है, पण रोजगार कमी है। तियाल आज भी खूप लोक आन कुटुंबाहान आपू गाव सोडीन खूप दूर कामाला जापोळे। ई हंगामी स्थलांतर वेहे तिया नुकसान आपू बोहेन आन हाना पोयराहान वेहे। तिया हा तब्येत आन पोषणा खूप खराब परिणाम वेहे। पेनका रोजगार काम धंदो आपून गावा मिलो लाग्यो तर केडलूज आपो पोंगो आणि कुटपो सोडा नाही पुढे। या खातर जिल्हा प्रशासनाने मूळ वाट ओ कार्यक्रम सुरू किया। जिल्हा प्रशासनाए होंगे ऑफिसे साहेब यह आरी चर्चा कीने आगाड़ी 6 महीना खातर मनरेगा कामा नियोजन कियो। आज बादा ग्राम पंचायती कामे तैयार कीने नोक्की कीने नियोजन कियो। तिया खातर केडाल भी कामे नहा मिलते तियाल बाहेर राज्याम जा नहीं पड़े। ते भी गांव सोडीन बाहेर राज्याम जाच पड्यो ता मेहरबानी कीने आपू ग्राम पंचायती आणि आंगणवाडी मुकदम नाव आणि जीही कामा जाहा तिया जिल्हा किंवा राज्यात नाव नेखावीन जाजा। कारण तुम्हा जीही भी काम कया हा तीही गावी ओळखून आलीच ता आमने हे जिल्हा प्रशासनाला तुमने हे मदत केंता आवी। तुमने हे काम धंदो नाही मिल्यो, रेशो नाही मिल्यो, दवाखाना आंगणवाडी सेवा मिलन ओळखून आली। आपू गाव सोडीन कामूक जाते हे तिया जागा जबरदस्ती काम करत बेरी, कामू जागा बांधित होते बेरी, बाई महान त्रास देते बेरी तब फक्त ओ मदती नंबर लागून 1800 120 11211 तुम्हा तक्रार सोडवू। या कार्यक्रमात हर एक महाल रोजगार काम धंदो, सरकारी सेवा आणि महत्त्व जानकारी मिलन खोतर थेट मदती मार्ग खुला होय। ग्राम पंचायती काम नाय रियो ता केली भी सामाजिक संस्था आणि मदत केनरो केंडो भी माहू आने बाय या नंबरो फोन की शकते हैं। जनसाहस या संस्थारी भागीदारी किने हेल्पलाइन चालू केली। मजदूर कामगार मदत नंबर 1800 120
111211 બાયહું અને હાના પોયરહા ખાતોર મુદત નંબર 180030002852 जिल्हा प्रशासन तुम्हा आरी मजबूती हिंकी उभो आहे. नंदुरबार आपू गावांमुच रोजगार काम धंदो आणि आशावादी भविष्य. राम राम. ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार. देवपुरातील पंचवटी भागात अनेक विकास कामं प्रलंबित असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रलंबित असलेले विकास कामे तात्काळ सुरू करून मूलभूत सुविधा पुरवा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन देवपूर भागातील पंचवटीतील नागरिकांनी मनपा आयुक्तांना दिले आहे. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून देवपुरातील पंचवटी भागात रस्तेच झाले नाही. त्यामुळे खड्ड्यांचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झालं आहे. परिणामी अनेक वाहनांचा लहान मोठा अपघात नेहमीच झाला आहे. या भागात अनेक मंदिरं असून धार्मिक कार्यक्रम नियमित होत असतात. अमरधामकडे जाणारा रस्ता हाच असल्याने पददिवे देखील अनेक महिन्यांपासून बंद आहे. नदी किनारी असलेला कचरा उचलला जात नाही. नळांना दुर्गंधयुक्त येणारे पाणी यांसह विविध समस्यांबाबत 10 वर्षांपासून अनेक महापौर, उपमहापौर तसेच नगरसेवक देखील आमच्या प्रभागातून निवडून गेले. मात्र अद्यापपर्यंत कुठलेही कामे झाले नाही. वेळोवेळी त्यांना विचारणा करूनही काम न झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मनपा गाठत आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. मूलभूत सुविधा न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे. माझं नाव माजी नगरसेवक सुरेश. आज आम्ही या ठिकाणी पंचवटी भागातील मंजूर झालेली विकास कामे गेल्या 10 ते 15 वर्षापासून आम्ही खड्ड्यांमध्ये वावरतो आहोत. रस्त्यांची कामं झालेली नाहीत आणि ठेकेदाराचा आडमुठ्ठेपणा त्या ठिकाणी आमच्या नजरेत येतोय. आणि या ठिकाणी रस्ते इतके मोठे मोठे तुम्ही प्रत्यक्ष पाहून तिथं पाहणी करा. आणि त्या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये काही अपघात झाले आणि अनेकांचे चष्मे फुटले, कोणाचे टाके आले, कोणाला काय काय त्रास झाला. परंतु नगरसेवक कुठं आहे ते आम्हाला काही समजत नाही. आमच्या भागातील महापौर, उपमहापौर हे सुद्धा 3 वर्षापूर्वी होऊन गेले. परंतु 10 ते 15 वर्षापासून आमच्या भागात ते एक खडीचा तुकडा सुद्धा टाकला गेला नाही. का बरं आम्ही पैसे भरत नाही का? पंचवटी भागात नागरिक राहत नाहीत का? पंचवटी भागातलं यांचं लक्ष का नाही आहे याची चौकशी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणि निवेदन देण्यासाठी आज पंचवटी भागातील सर्व नागरिक, माया भगिनी, बंधू, या ठिकाणी आमचे तरुण मित्र हे सर्व या ठिकाणी आलेलो आहोत. आज याच्या पुढे 15 दिवसाचं हे काम सुरू नाही झालं, अन्यथा आम्हाला भिक्षा आंदोलन करून पंचवटी भागामध्ये नगरपालिकेचा धिक्कार करावा लागेल. हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी माजी नगरसेवक सुरेश जैन, वसंत पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र रणधीर, प्रशांत गोसावी, नितीन गर्ग, विजय चौधरी, प्रशांत उपकारे, भिकाजी पाटील, अरुण बारी, शामराव महाजन, मंगेश ओगले यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.